नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण NMMS 8वी मधला जो 8वा घटक आहे, चौकोन प्रकार व त्याचे गुणधर्म किंवा रचनेवरती आधारित प्रश्न आहेत. तर त्याच्यामधला भाग 1 आणि भाग 2 आपण पाहिला आहे. भाग 1 मध्ये आपण चौरस आणि आयत त्याचे गुणधर्म परीक्षेत आलेले प्रश्न पाहिले. भाग 2 मध्ये आपण समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोन त्याचेही गुणधर्म आणि त्याच्यावर आलेले NMMS मध्ये आलेले जे प्रश्न होते ते प्रश्न पाहिलेले आहेत. आता भाग 3 मध्ये आपल्याला काय पाहायचं पहा. तर भाग 3 मधले जे घटक आहेत ते घटक कुठले कुठले आहेत पहा. तर पहिला घटक तुमचा आहे पतंग, जो चौकोन प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे समलंब चौकोन आणि नंतरचा आहे चक्रीय चौकोन. कारण या घटकांवरती आतापर्यंत NMMSने प्रश्न विचारलेले आहेत. तर 2015-16 पासून 22-23 पर्यंत आलेले जे या 3 घटकावर प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या भागात पाहायचे. चला सुरू करूयात. तर सगळ्यात सुरुवातीला चौकोनाचा प्रकार आपण जो शिकतोय तो प्रकार आहे पतंग. तर पतंग म्हणजे नेमकं काय ते आधी सुरुवातीला पाहूयात. तर ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो. बघा लक्षात घ्या काय आहे कन्सेप्ट. तर एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा काय आहे, लंब दुभाजक आहे. अशा चौकोनाला पतंग म्हणतात. ठीक आहे. म्हणजे पहा कर्णांवरून याची व्याख्या तयार झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे दोन कर्ण एकमेकांना लंब दुभाजक झाले की त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पतंग म्हटले. आता एक लक्षात घ्या याचे काही गुणधर्म आहेत. ठीक आहे. तर पहिला गुणधर्म असा आहे याचा की लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. पण लक्षात घ्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. मग लगतच्या म्हणजे काय की ह्या बाजूला लगतची ही पण आहे आणि खालची पण आहे. मग कोणत्या दोन एकरूप दिसतात तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. लगतच्या बाजूंच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे ह्या बाजूला जर विचार केला तुम्ही, ठीक आहे, बाजू जर आपण पहिली घेतली ही AB, तर ABला कोण असणार आहे, BC दिसणार आहे. आणि जर तुम्ही EADचा विचार केला तर EADला कोण असणार आहे, DC असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन लगतच्या ज्या जोड्या आहेत त्या एकमेकांशी कशा असतात, एकरूप असतात. त्यानंतर दुसरा जो गुणधर्म आहे तो आहे सम्मुख कोणांची एक जोडी एकरूप असते. आता सम्मुख कोणांची ही एक जोडी आहे. ठीक आहे. ही पहिली जोडी आणि दुसरी जोडी जर विचारात घेतली तर ही दुसरी जोडी. ठीक आहे. मग आता तुम्ही पाहू शकताय, ऑब्झर्व करून सुद्धा सांगू शकता की कोणती जोडी एकरूप असेल. लक्षात घ्या याच्यामध्ये जी आडवी आहे म्हणजे ही जी आहे A आणि C, ह्या दोन कोणांची मापं जी असतात ते कशी असतात, सारखे असतात. म्हणजे ते दोन कोण कसे असतात, एकरूप असतात. ठीक आहे. तर हे गुणधर्म आहेत ह्याचे. त्याच्यानंतर आतापर्यंत पतंगावर एकही प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळे आपण वळूयात पुढच्या प्रकाराकडे. पुढचा प्रकार आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय हे सुरुवातीला पाहूयात आपण. तर समलंब चौकोनाची व्याख्या अशी आहे जी ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी कशी असते बघा, समांतर असते. सम्मुख बाजूंची एक जोडी. आता ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना कशा आहेत, सम्मुख आहेत आणि त्या दोघीच फक्त एकमेकांना समांतर आहेत. जर ह्या दोघांचा विचार केला, या बाजूचा आणि ह्या बाजूचा, तर ह्या दोन बाजू एकमेकांना समांतर आहेत का, तर नक्की नाहीत. ह्या दोन असमांतर आहेत. ठीक आहे. पण तसाच जर विचार केला आडव्या दोन बाजूंचा, म्हणजे मी ज्या लाल रंगाने दाखवतोय ह्या दोन बाजू मात्र एकमेकांना कशा आहेत, समांतर आहेत. म्हणजे एक जोडी जी असते ती कशी असते, यांची एकमेकांना समांतर असणारी. ठीक आहे. सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर, तर त्या चौकोनाला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. ठीक आहे. आता ह्याचे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म पाहूयात आपण. काय गुणधर्म आहेत पहा. पहिला गुणधर्म असा आहे समलंब चौकोनात लगतच्या कोणांच्या 4 पैकी 2 जोड्या परस्पर पूरक असतात. पहा आपण ती आकृती पाहूनच सांगू शकतो, कारण आपण याच्या आधी एक दुसरा पाठ पाहिलेला आहे समांतर रेषा आणि छेदिका. त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत होतं की ही जर समजा अशी रेषा वाढवली तर ह्या दोन एकमेकांना समांतर असणाऱ्या रेषा आणि ही त्यांची छेदिका. तर ह्याचे अंतरकोन कसे असायचे, पूरक. म्हणजे याचा अर्थ जोडी पूरक असते. म्हणजे कोणती जोडी पूरक असते, हा कोण जेवढा आहे ना तेवढा हा कोण नसेल, पण ह्या दोघांचं माप जे आहे ना ते 100% किती असेल, 180 अंश असेल. ठीक आहे. म्हणजे तसंच या हा आणि हा एकमेकांचे कसे असतील, पूरक कोण असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आंतरकोन पूरक असतात. त्याच पद्धतीनं ह्याचे जे लगतची कोणांची जोडी आहे, पण लक्षात घ्या हा दोन्ही नाही, फक्त एकच जोडी या ठिकाणाला हा. ठीक आहे. दोघं कसे असतात एकमेकांचे पूरक, म्हणजे दोघांचं माप 180 अंश असतं. त्यानंतर दुसरा गुणधर्म काय बघा, सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते. म्हणजे ही जोडी जी आपण बघितली होती, ह्या दोघं जे आहेत ते एकमेकांना कसे समांतर आणि हे मात्र कसे दोघं असमांतर इकडचे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने त्याचे गुणधर्म. आता त्याच्या खाली तुम्हाला 2 लाईन्स दिलेल्या आहेत ज्या थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. बघा काय म्हणताय,
तर समलंब चौकोनाच्या समांतर नसलेल्या म्हणजे कोणत्या, असमांतर, ह्या दोन, ठीक आहे. समांतर नसलेल्या म्हणजे समांतर बाजूंची जोडी जी आहे, समांतर बाजूंची जोडी जर एकरूप असेल तर त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असं म्हणतात. म्हणजे काय की जर समजा हा समलंब चौकोनच आहे पण ही बाजू जेवढी आहे तेवढी जर ही बाजू असेल तर दोन बाजू सारख्या म्हणून याला काय म्हणतात, समद्विभुज समलंब. जसं आपण समभुज समद्विभुज त्रिकोण पाहिला आहे. समद्विभुज त्रिकोण कधी, जर दोन बाजू, कोणत्याही दोन बाजू एकरूप असतील तर समद्विभुज त्रिकोण. तसंच याच्यामध्ये सुद्धा जर दोन बाजू एकरूप असतील तर हा काय असतो, समद्विभुज समलंब चौकोन प्रकारात तो मोडतो. ठीक आहे. समद्विभुज समलंब चौकोनाचे पायालगतचे कोन एकरूप असतात. लक्षात घ्या, हा जर समद्विभुज समलंब असेल तर या ठिकाणी हा जेवढा कोण आहे तेवढाच हा कोण होतो आणि जेवढा हा कोण आहे तेवढाच हा कोण होतो. पण लक्षात घ्या, हे कधी घडतं, फक्त आणि फक्त जर तो समद्विभुज समलंब असेल तरच. प्रत्येक समलंबासाठी हे घडत नाही. तो समद्विभुज समलंब असणं ही त्याची अट आहे. ठीक आहे. तर आता पाहूयात याच्यावरती आलेला प्रश्न जो 2015-16 म्हणजे पहिल्याच वर्षी आला होता. काय प्रश्न होता पहा, चौकोन PQRS मध्ये कोन P बरोबर x अंश, बघा कोणांची मापं दिली ती, पहिला कोण आहे x अंश, दुसरा सांगितला आहे Q जो किती आहे 2x अंश, तिसरा कोण सांगितला आहे 3x, चौथा कोण काय सांगितलं आहे बघा 4x. ठीक आहे. तर PQRS हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे, याचं उत्तर तुम्ही तोंडीसुद्धा काढू शकता. लक्षात घ्या. मला सांगा, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात, म्हणजे सम्मुख कोण एकरूप असतात. मग हा आणि हा एकरूप आहे का, नाही, म्हणजे हा 100% समांतरभुज नाही. आयतात सुद्धा काय दिसतं, सगळेच सारखे असतात. हे सगळे सारखे आहेत का, नाही. ठीक आहे. आणि चक्रीय चौकोन जी आपल्याला कन्सेप्ट पुढे येणार आहे त्याच्यामुळे आता मी लगेच त्याच्याबद्दल नाही सांगत आहे. चक्रीय चौकोन काय असतो तो. ठीक आहे. तर आता आपण हा प्रश्न सोडून बघूया. आता एक लक्षात घ्या की हा जो चौकोन आहे तो कुठल्या प्रकारचा हे आपल्याला काढायचा आहे. पण आपण गुणधर्म पाहिलेला आहे की चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 360 असते. मग x अधिक 2x 3x, 3x अधिक 3x 6x अधिक 4x 10x, म्हणजे 10x बरोबर किती येत आहे, 360 येणार आहे. ठीक आहे. कारण ती चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 360. म्हणजे एक्सचं माप तुमचं किती भेटतं आहे, 36, कारण शून्याला कॅन्सल, शून्य होतं आहे. एक्सचं माप 36 म्हणजे तुमचा हा जो पहिला कोण आहे तो 36 अंश निघतो, त्याच्या दुप्पट दुसरा म्हणजे 72 अंश, त्याच्या तिप्पट तिसरा म्हणजे कुठला यायला पाहिजे 108 अंश, आणि हा चौथा जो कोण आहे त्याचं माप तुम्हाला किती भेटेल तर 144 अंश. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण काय केलं, ह्याचे मापं टाकून घेतले. ठीक आहे. आता लक्षात घ्या की जर तुम्ही ह्या दोघांची बेरीज केली तर किती येते 180, आणि ह्या दोघांची बेरीज केली तरीसुद्धा किती येते 180. म्हणजे याचा अर्थ काय की दोन कोण जे आहेत ते कसे येत आहेत, एकमेकांचे पूरक येत आहेत. मग हे कुठं घडतं, फक्त आणि फक्त समलंब चौकोनात घडतं. ठीक आहे. त्याच्यामुळं हा संबंधित चौकोन जो तुम्हाला दिलेला आहे PQRS तो कोण असला पाहिजे, समलंब चौकोन असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे चौकोनाचा तो आहे चक्रीय चौकोन, जो आता आपण जस्ट प्रश्नामध्ये पाहिला होता. ठीक आहे. तर चक्रीय चौकोन कशाला म्हणतात बघा, ज्या चौकोनाचे चारही बिंदू वर्तुळावर असतात. लक्षात घ्या, चारही बिंदू म्हणजे समजा हे वर्तुळ आहे. ठीक आहे. आणि ह्या चारही बिंदू ह्याचे वर्तुळावर आपण घेतले, कुठेही चार बिंदू घेतले आणि ते जोडले तर जो चौकोन प्रकार तयार होतो त्या चौकोन प्रकाराला काय म्हणतात, तर त्या प्रकाराला आपण चक्रीय चौकोन असं म्हणतो. म्हणजे समजा हे चार बिंदू आहेत, या ठिकाणी आपण चार बिंदू पकडूयात. तर पहिला बिंदू या ठिकाणी आहे, या ठिकाणी दुसरा आहे, या ठिकाणी तिसरा आणि या ठिकाणी चौथा. हे चार एकमेकांशी जोडले गेले. ठीक आहे. चार काय झाले, एकमेकांशी जोडले गेले. तर जो चौकोन प्रकार तयार झाला त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, चक्रीय चौकोन असं म्हणायचं आहे. ठीक आहे. म्हणजे चक्रीय चौकोनाची अट काय आहे, त्याचे चारही बिंदू वर्तुळावर असतात. ठीक आहे. म्हणजे चारही कॉर्नर. आता ह्याचं काही गुणधर्म आहेत का बघूयात. तर पहिला गुणधर्माचा आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. म्हणजे काय की हा कोण जेवढा असेल तेवढाच हा कोण असतो. ठीक आहे. असं म्हणता येईल का, नाही. लक्षात घ्या, थोडंसं चुकलं आहे. तर काय करायला पाहिजे, आपल्याला काय सांगितलं आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. पूरक म्हणजे काय की दोघांच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते.
दोघांच्या मापाची बेरीज किती असते 180. म्हणजे हे दोघं जसे 180 होतात तसं जर हे दोघं विचारात घेतले म्हणजे कोणते त्याच्या बाजूचे उरलेले हा आणि हा हे दोघं सुद्धा किती होणार आहेत 180 होणार आहेत. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात तर पूरक असतात म्हणजे दोघांच्या मापाची बेरीज 180 असते, एकरूप नसतात. ठीक आहे. आता जर समजा याच्यात थोडंसं वाढवून तुम्हाला एक गुणधर्म सांगतो माहिती असावं म्हणून, जर समजा तुम्ही या ठिकाणी ही जी रेषा आहे खालचा जो पायाचा भाग आहे तो जर सरळ असा चाला पुढे तर हा कोण जो आहे हा कोण तो लक्षात घ्या, हा कोण कोणा एवढा असेल बरं. ठीक आहे, लक्षात घ्या ह्या कोणाचं माप 100% याच्या एवढं असतं. का? कारण हे दोघं मिळून 180 असणार आहेत. ठीक आहे, हे दोघं कारण रेषीय जोडीतले कोण आहेत. मग हा आणि हा हे दोघं सुद्धा 180 आहेत. म्हणजे ह्या कोणाचं माप अंतरकोन म्हणजे पण तो पण कसा ज्याला आपण रिमोट इंटिरियर म्हणतो म्हणजे दूरस्थ अंतरकोन हा जो असतो तो कसा असतो त्याच्या बाह्य कोणाशी एकरूप असतो. ठीक आहे. आणि पुढचा गुणधर्म असा आहे, पुढचा गुणधर्म काय सांगतो पहा, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. जो आता मी गुणधर्म सांगितला तोच गुणधर्म आहे. याचं माप आणि ह्याच्या विरुद्ध कोणाचं म्हणजे याचं माप कसं असतं सारखं असतं. ठीक आहे. मगाशी जे सांगितली जी मिस्टेक झाली ती डोक्यात असल्यामुळं मिस्टेक झाली होती. ठीक आहे. आता वळूयात आपण या घटकावर आलेल्या प्रश्नाकडे, जो 2016-17 आलेला प्रश्न आहे. पहा प्रश्न काय होता तो समजून घेऊयात. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे, काय सम्मुख कोनाची मापे बघा, 1+10 आहे पहिल्याचं आणि दुसऱ्याचं आहे 1+20. तर त्या कोनांच्या मापातील फरक किती. ठीक आहे. पहिला जो आहे तो किती आहे x+10 आणि दुसरा जो आहे तो 1+20. तर त्यांच्या कोनांच्या मापातील फरक किती याचं उत्तर तुम्ही खूप सहज देऊ शकता. किंवा अजून आपल्याला हे सोडूनच बघायचं असेल तर कसं सोडवणार, आपल्याला माहिती आहे सम्मुख कोन कसे असतात एकमेकांशी पूरक म्हणजे ह्या दोघांचं माप जे आहे ते किती असलं पाहिजे 180 अंश. मग आता x+x किती झाले 2x बरोबर 180ला 180 जसंच तसं ठेवतो. हे 10 आणि 20 दोघांची बेरीज करूया. दोघांची बेरीज किती होते पहा 30. 30 पुढे गेले की वजा होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच 2x बरोबर किती भेटतंय तुम्हाला 180 मधून 30 गेलं म्हणजे 150. म्हणजे एक्सचं माप जर घेतलं तर एक्सचं माप किती येणार आहे तुमचं 75 अंश. कारण हे 2 खाली जाणार त्याला भाग घालवणार आणि 75 उत्तर येणार आहे. ठीक आहे. मग एक्सचं माप 75 भेटलं. मग मला सांगा x 75 असेल तर x+10 किती असेल 85. आणि हा 75 म्हणजे हा +20 आहे. 75 + 20 किती व्हायला पाहिजे लक्षात घ्या, 75 + 20 व्हायला पाहिजे 95. आता बऱ्याच जणांना वाटतं की जो उत्तर 10 असेल पण ह्या दोघांमधला फरक आपल्या लक्षात घ्यायचा. ह्या दोघांमध्ये 10चा फरक आहे म्हणून याचं उत्तर किती येणार आहे 10 अंश. ठीक आहे. म्हणजे दोघांच्या मापामध्ये जो फरक आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं काढायचा आहे. डायरेक्ट आपल्याला 10 आणि 20 मग हा 20चा फरक असला पाहिजे असं नाही. तर ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 10 आणि 20मध्ये तर तो फरक आहे 10चा म्हणून उत्तर त्याचं किती आहे 10 आहे. म्हणजे सहज सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे. असं जर कन्फ्युजन वाटत असेल तर आपला गुणधर्म समजून घ्यायचा, व्हेरीफाय करायचा, सोडवून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं चौकोन या घटकावर एकूण 3 व्हिडिओज आपण केलेले आहेत. तिन्ही व्हिडिओजमध्ये आत्तापर्यंत आलेले जे एकूण 8 प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.